नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या कथा सादर करत आहेत. या सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या बाबुराव अर्नाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशनने पुनर्मुद्रित केलेली कथा चंद्रा ही सादर करत आहे. या कथेचा पुढील तिसरा भाग. गोलंदाज यापूर्वीही कलकत्त्यात आला होता, पण त्यावेळी तो केवळ आराम करण्यासाठी तिथे राहिला होता आणि त्या काळात गुन्हेगारांना योग्य शासन होत होते. त्यावेळी कलकत्ता शहर इतके सुधारले नव्हते. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर कलकत्त्याची शोभा पूर्वीपेक्षा 10 पटीने वाढली होती. जुन्या वस्त्या नाहीशा होऊन त्या ठिकाणी बादशाही इमारती बांधण्यात आल्या होत्या. पण शहरात अशी एक जागा होती की जी शहर कितीही बदललं तरी सहज सापडली असती. कालीघाटावरील केशवचे हॉटेल अद्यापही चालू असणार यात त्याला शंका नव्हती. जर गंगा नदीला पूर येऊन तिथला सर्व भाग उद्ध्वस्त झाला नसला तर केशवच्या हॉटेलला काही भीती नव्हती आणि गंगेला तशा प्रकारचा पूर आल्याचं त्याच्या ऐकिवात नव्हतं. तशा परिस्थितीत आपल्या जुन्या मित्रांना भेटायला जाण्याचा त्याचा काही हक्क नव्हता. निदान त्या क्षणी तरी कलकत्त्याचे कर्तव्यदक्ष आणि रागावलेले पोलीस हजारो डोळ्यांनी त्याला शोधत होते. त्यावेळी त्यानं लपून बसायला हवं होतं आणि लपून बसण्यास योग्य अशी ती जागा आहे याबद्दल त्यानं गिरीश बाबूंचे आभार मानायला हवे होते. सर्व भारताचे पोलीस जरी त्याच्या पाठीमागे लागले असले तरी गोलंदाज तशी दडीब मारून बसणे शक्य नव्हते. त्याला जेवायचे होते आणि ग्रँड हॉटेलातच काय पण दुनियातील कोणत्याही मोठ्या हॉटेलात केशवच्या छोट्या दुकानासारखे चवदार अन्न पदार्थ मिळाले नसते. तेव्हा गोलंदाज आपली हॅट तिरकी ठेवून आणि तुमानीच्या खिशात दोन्ही हात घालून कालीघाटाकडे निघाला. त्याने हॅट मागे सरकवली असल्यामुळे त्याचा चेहरा कुणालाही दिसत होता. त्याच्या निळ्या डोळ्यात आनंदी आणि निष्काळजी छटा खेळत होती. तो छाती पुढे काढून चालला होता. जर कोणी त्याला वाटेत अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या रात्री तुफान गडबड माजवण्याची त्याची तयारी होती. त्या गडबडीचे परिणाम काय होतील याची त्याला यचकिंचितही पर्वा नव्हती. उलट त्यामुळे आपली करमणूक होईल असं तो मानत होता. पण गोलंदाजाला त्या रात्री वाटेत कोणी अडवलं नाही आणि ती रात्र इतकी मिळमिळीत ठरावी याने त्याची निराशा झाली होती. अखेरीस तो कालीघाटावरील दुमजली छोट्या घराजवळ पोचला. त्यानं तळमजल्यावरील लोखंडी सळ्या लावलेल्या दरवाजावरील घंटीचे बटन दाबले. काही क्षणानंतर आतला दरवाजा उघडला गेला आणि प्रकाशातून बाहेर पडणाऱ्या एका माणसाची आकृती त्याला दिसली. काय रे केशव, गोलंदाज म्हणाला. 1-2 क्षण त्याची ओळख पटली नाही. नंतर आतल्या माणसांच्या तोंडून आश्चर्योद्गार निघाला. अरे च्या, तुम्ही इतके दिवस कुठे होतात? घाईघाईने बाहेरच्या त्या लोखंडी दरवाजाची कडी काढण्यात आली आणि दार उघडले जाताच केशवने एका हातानं गोलंदाजाचा हात घट्ट धरला आणि दुसऱ्या हातानं त्याची पाठ थोपटली. तो आनंदाने हसत होता. ओ साहेब, तुम्ही कुठे होतात आणि इतके दूर का राहिलात? आणि तुम्ही येणार हे आधी कळवलं का नाहीत? म्हणजे मी आपल्या मित्रांना इथेच बोलवलं असतं. म्हणजे ते आज रात्री इथे नाहीत? गोलंदाजानं आपली हॅट खुंटीवर चढवत विचारलं. नाहीत, पण तुम्ही मला फोन तरी करायला हवा होता. ते येथे नाही त्याबद्दल मला आनंद होतोय, गोलंदाज म्हणाला आणि केशव एकाएकी गंभीर बनला. माफ करा, मी विसरलो होतो. पण गोलंदाज, तुम्ही येथे सुरक्षित आहात हे तुम्हाला माहीत आहेच, केशव म्हणाला. तो हसला आणि त्याची मुद्रा पुन्हा प्रफुल्लित झाली. गोलंदाज, काही झाले तरी तुम्ही माझे मित्र आहात. त्यानं गोलंदाजाला त्याच्या खांद्यावर हात ठेवूनच आतल्या स्वयंपाकघरात नेले. बाहेर भोजनासाठी एक लहानशी खोली राखून ठेवण्यात आली होती, पण खास माणसाशिवाय कोणालाही केशवच्या त्या स्वयंपाकघरात प्रवेश करणं अशक्य होतं. जरी त्या स्वयंपाकघरात ग्रँड हॉटेल सारखे शोभिवंत सामान नव्हते तरी त्या जागेत पाऊल ठेवताच गोलंदाजाला जुन्या आनंददायक आठवणी झाल्या आणि आपण आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या ठिकाणी पोहोचलो म्हणून तो उत्साहित झाला. केशव, मला भूक लागली आहे. मला काय आवडतं ते तुला माहीत आहे, गोलंदाज तिथल्या एका खुर्चीवर बसून म्हणाला. केशवनं मान हलवली. तो त्याच्यासाठी काही खास पेय तयार करत असताना गोलंदाजानं समाधानाने अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी त्या जागेवरून नजर फिरवली. त्या जागेत काहीच बदल झाला नव्हता. पूर्वीचे घरगुती वातावरण होते. आपली सर्व चिंता भीती विसरावी आणि आनंदाने हसावे खिदळावे
अशी ती जागा होती. पण आज रात्री तो त्याबद्दल फारसा विचार करत नव्हता. त्याला काम करायचे होते. केशवने त्याच्यासमोर टेबलावर उत्कृष्ट खाद्यपेय व्यवस्थित मांडली आणि गोलंदाजाने त्याचा भरपूर समाचार घेतला. त्याची भूक शमल्यानंतर त्यानं केशवने तयार केलेले खास पेय घेतले आणि सिगरेट पेटवून तो त्या दिवशी जे घडले त्याबद्दल विचार करू लागला. काही झाले तरी त्यानं सुरुवात चांगली केली होती. धीरेनचे प्रकरण समाप्त झाले होते आणि ज्या प्रकारे त्याचा शेवट झाला होता त्यामुळे गोलंदाजाला समाधान वाटत होते. त्याला जे घडले त्याचा मुळीच विषाद वाटत नव्हता. त्याच्या निशाणीबद्दल पूर्वी ज्यांना अतिशय भीती वाटत होती ती आता काळामानाप्रमाणे थोडी कमी झाली होती. पण थोड्याशा कारवाईने पुन्हा ती दहशत निर्माण करणं शक्य होतं. गुन्हेगारांचे एक वेगळे मानसशास्त्र असते आणि गोलंदाजाची त्या शास्त्रावर श्रद्धा होती. त्या चिमुकल्या पण नाट्यपूर्ण निशाणीला इतरांना समजणार नाही इतके महत्व होते. किती निदड्या छातीचा बदमाश असला तरी त्याला ती निशाणी पाहताच हादरा बसायला हवा होता, कारण त्या निशाणीला इतिहास होता. पण आता त्याच्या कामगिरीची केवळ सुरुवात झाली होती. धीरेनचे प्रकरण संपले होते आणि त्या मत्स्यालयातील धीरेन हा अति छोटा मासा होता. छोटे मासे होते ते आपली जागा सोडून दुसरीकडे जाणार नव्हते. तेवढे चातुर्य आणि धैर्य त्यांच्याकडे नव्हते. त्यांचा हवा तेवढा योग्य बंदोबस्त करणे कठीण नव्हते. पण ज्यांची किंमत गिरीश बाबूंनी 1,00,000 रुपये ठरवली होती ते पुढारी मासे होते आणि ते सध्या गळाला लागणार नव्हते. त्यांच्यासाठी गळाला 1,00,000 रुपयाचे आमिष लावायला हवे होते आणि त्यासंबंधी थोडा विचार करणे आवश्यक होते. बाजूच्या खुर्चीवर वंदे मातरम पत्राची संध्याकाळची एक आवृत्ती पडली होती. गोलंदाजाने ते वर्तमानपत्र उचलले आणि पहिल्या पानावरील मथळ्यावरून नजर फिरवली. आपण फार प्रसिद्ध गृहस्थ आहोत हे पाहून त्याला किंचित आश्चर्य वाटलं. ती बातमी लिहिणारा चांगला ललित लेखक असावा, त्यानं अतिशय उत्साहाने ती बातमी लिहिली होती. त्याला त्या लेखकानं बहाल केलेली विशेषणं वाचून थोड्या लाजल्यासारखं झालं. त्यानं किंचित हसतच तो मजकूर वाचला. नंतर त्याचं ते हास्य एकाएकी नाहीसं झालं. त्याची नजर त्या मजकुरात अनेकदा आलेल्या एका नावावर स्थिर झाली होती. आपणाला काहीतरी कल्पना सुचावी याची तो वाट पाहत होता. आता त्या लेखकानं गोलंदाजाच्या अलीकडच्या साहसाची पार्श्वभूमी रंगवताना त्याला अस्पष्ट अशी सूचना केली होती आणि गोलंदाजाच्या दृष्टीने ते पुढे नव्हते. तो उभा राहिला तेव्हा मोठ्याने हसला. ते ज्याला ओळखत होते त्यांना गोलंदाज तसा हसला की ती भावी अनर्थाची सूचना आहे हे समजत असे. गोलंदाजाने केशवच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. मला आता गेले पाहिजे, तो म्हणाला. इतके लवकर? गोलंदाजाने मान डोलवत काही पैसे टेबलवर ठेवले आणि तो म्हणाला, केशव, तू अद्यापही चांगले खाद्यपदार्थ तयार करू शकतोस. मी पुन्हा येईन इथे जेवायला. तो स्वतःशी गाणे गुणगुणत बाहेरच्या खोलीत आला आणि तेथल्या टेलिफोन जवळ थांबून त्यानं डिरेक्टरी उचलली. त्यानं जे नाव अनेकदा त्या सायम दैनिकात वाचले होते ते डिरेक्टरीत शोधले व त्या नावापुढील पत्ता स्मरणात ठेवत त्याने आपल्या पिस्तुलाचा खिसा थोपडला आणि तो केशवच्या घरातून बाहेर पडला. तो जेव्हा कॉर्नवॉलिस स्ट्रीट जवळ टॅक्सीतून उतरला तेव्हा तिथल्या एका मोठ्या इमारतीतील घड्याळात 9 वाजले होते. तो पुढे गेला व ती टॅक्सी नाहीशी होईपर्यंत कोपऱ्यावर उभा राहिला. नंतर तो आपली हॅट सारखी करून बाजूच्या घराचे नंबर पाहत पुढे जाऊ लागला. त्याला जायचे होते ते ठिकाण अद्यापि दूर होते. तो गाणे गुणगुणत दोन्ही हात तुमानीच्या खिशात घालून सहज चालला होता. केशवकडे जातानाही तो असाच चालला होता. त्यावेळी त्याला एक निश्चित ठिकाण गाठायचे होते आणि आता ते साहस अनिश्चित स्वरूपाचे होते, त्यामुळे तो अतिशय आनंदला होता. त्यानं काहीच योजना आखली नव्हती, पण गोलंदाजाला योजनांचे फारसे आकर्षण नव्हते. साहसी माणसाला चांगल्या गोष्टी करताना सुदैव साथ देते यावर त्याचा विश्वास होता आणि त्यामुळे तो निर्धास्त आणि आनंदात होता. त्याच्या खिशात पिस्तूल होते आणि त्याच्या डाव्या मनगटाला बांधलेला त्याचा सुरा होता. जर सुदैव रुसलेच तर त्याला ती शस्त्र उपयोगी पडणार होती. काही मिनिटात त्याला हवे असलेले घर सापडले. ते घर फार जुने पण मजबूत बांधणीचे होते. ते तिथल्या इतर इमारतीत शोभण्यासारखे नव्हते. त्याला त्याबद्दल विचार करायचा नव्हता. तो घराला टेकून असलेल्या एका अरुंद गल्लीत शिरला. तो त्या घरावरून जात असताना त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या. त्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडक्यांवर जरी जाड पडदे सोडले होते तरी त्यातून प्रकाश दिसत होता आणि शेवटच्या खोलीतील प्रकाश घराच्या पाठीमागच्या जागेवर पडला होता. त्या प्रकाशावरून कोणीतरी घरात आहे हे सिद्ध होत होतं. शेवटच्या खोलीतील भरपूर प्रकाशावरून ती बैठकीची खोली असावी असा तो तर्क करू शकत होता.
तो पुन्हा रस्त्याच्या कोपऱ्यावर आला. तो अगदी सहज चालत होता असं दिसत होतं, पण तो अतिशय सावध होता आणि त्याचे तीक्ष्ण निळसर डोळे आजूबाजूचे सूक्ष्म निरीक्षण करत होते. नंतर त्यानं घराचे पाठीमागले दार गाठले आणि तो बाजूच्या अंधारात सरकून एखाद्या पुतळ्याप्रमाणे मुळीच हालचाल न करता शांत उभा राहिला. आता त्याची सर्व इंद्रिय त्याला बरोबर साथ देत होती. त्याच्या कानाला नळाच्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता आणि नाकात स्वयंपाकाचा वास दरवळत होता. त्याच्या समोर लहानशीच बाग होती आणि ती विशेष प्रकाशित असलेली कोपऱ्यावरील खोली त्याच्या डोक्यावरच होती. त्यानं पुढे सरकवून आणि तिथल्या एका वेलीआड उभं राहून वर पाहिले. खिडकीवरील पडदे वाऱ्याने हलत होते, म्हणजे पडदा बाजूला सरकवून आत प्रवेश करणे शक्य होते. त्यानं वर चढण्याच्या तयारीने घराचे निरीक्षण केले. आता त्याचे डोळे अंधाराला चांगले सरावले होते. एक लहानसा पाईप तिथे होता. छपरावरील पावसाचं पाणी खाली सोडण्यासाठी त्या पाईपाची योजना करण्यात आली होती. त्या पाईपपासून सुमारे 5 फुटावर पहिली प्रकाशित खिडकी आणि बाहेरच्या बाजूला जेमतेम पाऊल ठेवता येईल एवढी अरुंद धार होती. गोलंदाज हसत त्या पाईपावरून चढला. नंतर तो त्या अरुंद धारेवरून पुढे सरकला. त्यानं खिडकीचा काठ पकडला. पुढचं काम अगदी सोपं होतं. त्याच्यापासून न्यायाधीश बॅनर्जी अवघे 2 यार्डावर होते. ते चांगले धिप्पाड होते आणि काही कागदपत्र चाळत होते. गोलंदाज त्यांच्याकडे पडद्याच्या फटीतून पाहत होता. न्यायमूर्तींचा हिशोब बरोबर जमला असावा. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसले. त्यांनी ते कागदपत्र म्हणजे कर्जरोखे नीट जुळवून टेबलावर ठेवले. नंतर तिथल्या पेपरवेट खाली ठेवलेला कागद उचलून त्यावर लिहिलेल्या 2-4 ओळी वाचल्या. नंतर समाधानाचा सुस्कारा सोडत त्यांनी तो कागद चुरगळून टेबलाखाली असलेल्या कचऱ्याच्या टोपलीत टाकला आणि ते कर्जरोख्यांशी चाळा करू लागले. त्यांच्या त्या तंद्रीचा भंग करणे गोलंदाजाच्या जीवावर आले होते, पण ज्या अर्थी तो तिथल्या खिडकीपर्यंत पोहोचला होता त्या अर्थी आता मागे फिरण्याचं काही कारण नव्हतं. नमस्ते न्यायमूर्ती साहेब, गोलंदाज म्हणाला. त्यानं ते शब्द अगदी हळूवार उच्चारले होते. न्यायमूर्ती बॅनर्जींवर त्या शब्दांचा काही भलता परिणाम होऊ नये अशी त्यांची इच्छा होती, पण जे काही घडलं त्यावरून आपली सदिच्छा फुकट गेली हे पाहून त्यानं ओसासा सोडला. न्यायमूर्तींनी एकाच वेळी 3 गोष्टी केल्या. त्यांनी हातातील कर्जरोखे खाली टाकले. जणू काय पायाखालची जमीन दुभंग झाल्याप्रमाणे ते खुर्चीवरून उठले होते आणि त्यांनी टेबलाचा एक खण उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने ती शेवटची हालचाल पूर्ण झाली नाही. त्यांनी एका निळसर पिस्तुलाकडे पाहिलं आणि अत्यंत मिस्किल अशा निळ्या डोळ्यांकडे पाहावे लागत होते. त्या डोळ्यांनीच त्यांच्या बुद्धीला सूचना दिली आणि त्याबरोबर टेबलाकडे जाणारा त्यांचा हात मागे सरकला. त्या पिस्तुलापेक्षाही त्या डोळ्यात दिसणाऱ्या त्या धारदार चमकेची न्यायमूर्तींना भीती वाटली. सुमारे 10 सेकंद ते खुर्चीच्या पाठीवर हात टेकून उभे होते. त्यांचे वजनदार शरीर बधीर झाले होते आणि जड श्वासोश्वासामुळे त्यांच्या नाकपुड्या रुंदावल्या होत्या. प्रथम त्यांना फक्त आपल्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. नंतर त्यांना टेबलावरील घड्याळाची टिकटिक पण ऐकू येऊ लागली. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत असताना त्यांनी त्यांना वाटणारी भीती बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुढे उडी घेण्याची तयारी केली, पण त्यांना तिथेच थांबावे लागले. गोलंदाजाने हातात पिस्तूल घेऊनच त्या खोलीत उडी घेतली होती, त्यामुळे त्याच्या नजरेतील तेज न्यायमूर्तींना अधिक जाणवले होते. तुम्ही कसलीच तसदी घेऊ नका, गोलंदाज मृदू स्वरात म्हणाला. पाहुण्याला पाहून यजमानाने उभे राहावे हा शिष्टाचाराचा नियम मला माहीत आहे, पण सध्या आपण तो विचार बाजूला ठेवू. न्यायाधीश महाराज, हे आपलंच घर आहे. आपण आरामात खुर्चीवर बसावं. बॅनर्जींनी आपली नजर पिस्तुलावरून काढून ती गोलंदाजाच्या चेहऱ्यावर स्थिर केली. तो चेष्टायुक्त आवाज त्यांना अधिक घाबरवत होता. जेव्हा त्यांनी समोर उभ्या असलेल्या माणसाच्या निळ्या डोळ्यांकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रेत कळा पसरली. या चावटपणाचा अर्थ काय, त्यांनी विचारलं, पण त्यांना स्वतःलाही त्यांचा आवाज ओळखता आला नव्हता. आपण जर खाली बसाल तर मी सर्व काही आपल्याला सांगेन, गोलंदाज म्हणाला. तुम्ही त्याहून काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर आजची रात्र मरायला काही वाईट नाही असं तुम्हाला दिसून येईल. त्या दोघांच्या नजरेचं जणू युद्ध चाललं होतं. तलवारीच्या पात्याप्रमाणे त्यांच्या नजरा एकमेकांवर आदळत होत्या, पण गोलंदाजाच्या चेहऱ्यावरील मिस्किल हास्य बदललं नव्हतं. नंतर न्यायमूर्ती जोरात खुर्चीवर बसले. ते घामाने न्यायालय होते. फार आभारी आहे आपला, गोलंदाज म्हणाला. त्यांच्यावर पिस्तूल रोखून तो सहजतेने व अतिशय चापल्याने बाजूच्या दाराकडे सरकला आणि त्यानं डाव्या हातानं आतकडी सारली.
नंतर तो तिथल्या मऊ गालिच्यावरून सावकाश पावलं टाकत न्यायमूर्तींकडे सरकला आणि टेबलाच्या कोपऱ्यावर बसून तो आपला पाय हलवू लागला आणि त्यानं आपल्या हातातील पिस्तुलांना टेबलावरील कर्जरोखे खाली पाडले. हे वाटेल तिथे वटवता येतील असे कर्जरोखे असणार आणि त्यांची किंमतही बरीच असणार, तो म्हणाला. हे कर्जरोखे पाहून मी जवळजवळ माझं तत्व विसरलो. तर मग तुझा चोरीचा उद्देश आहे काय? न्यायमूर्ती म्हणाले आणि गोलंदाजाला त्यांच्या त्या आवाजात समाधानाची छटा दिसली. त्यानं खेदानं मान हलवली आणि आपली नजर आपल्या सावजाकडे वळवत तो म्हणाला, न्यायाधीश महाराज, तुमचा हा तर्क चुकीचा आहे. क्षणभर मला मोह पडला आणि त्या मोहाशी थोडं झगडावं लागलं एवढं. तुमच्यावर माझं प्रेम असल्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलोय. तुम्ही का जन्मला ते मला समजून घ्यायचंय. तुम्ही शाळेत शिक्षण घेतलं की तुरुंगात ते मला विचारायचंय. आणि तुमचा चेहरा नेहमी असा दिसतो की तो अलीकडे कोणी बुटांनी तोडवलाय असं मला जाणून घ्यायचंय. न्यायाधीश महाराज, मी चोरी करण्यासाठी आलेलो नाही. हे तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? न्यायाधीश कसेबसे म्हणाले. त्यांना दुसरे शब्द सुचले नव्हते. ही केवळ मित्रत्वाची भेट आहे तुम्हाला सांगायला आलोय. तुमच्याजवळ कर्जरोखे आहेत ते तुम्ही बेकायदेशीर मार्गाने मिळवलेले असणार आणि मीही या तुमच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश केलाय. पण आता मला असं वाटतं की हे कर्जरोखे तुमच्याकडून उसने घ्यावेत. ते तसे जमिनीवर टाकण्यात काय अर्थ आहे? गोलंदाज जेव्हा खाली वाकून ते कर्जरोखे उचलू लागला तेव्हा बॅनर्जीने आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आवळल्या. पण गोलंदाजाच्या उजव्या हातातील पिस्तुलानं त्यांना त्यांच्या जागेवरून हलू दिले नाही. गोलंदाजानं ते कर्जे रोखे उचलून आपल्या खिशात घातले आणि त्यांच्या डोळ्यातून अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडल्या. पण अवघ्या 2 फुटावर असलेल्या पिस्तुलाच्या आव्हानाला त्यांना प्रति आव्हान देण्याची हिंमत झाली नाही. पण त्यांचा तो सर्व जळफळाट शब्दांवाटे बाहेर पडला. हराम करा, ही चोरी तुला पचवता येणार नाही एवढी मी व्यवस्था करीन. तुम्ही तसे कराल यात मला शंका नाही, सलगीच्या स्वरात गोलंदाज म्हणाला. तुमच्यासारख्या माणसाबरोबर आणि तेही या कलकत्ता शहरात या अशा प्रकारे वागणे इष्ट नाही. तुम्ही मित्रत्वाने माझ्याबरोबर वागत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. नाहीतर आपल्याला आजची रात्र मोठ्या आनंदाने घालवता आली असती आणि जर मी पकडला गेलो असतो तर मला तुमच्यासमोर उभं करण्यात आलं असतं. मला पाहून तुमच्या डोळ्यातून सहानुभूतीचे अश्रू बाहेर पडले असते आणि तुम्ही ज्याप्रमाणे धीरेनला सोडून दिलं असतं त्याप्रमाणे मलाही सोडून दिलं असतं. तो दुपारचा दुर्दैव अपघात घडला नसता तर तुम्ही धीरेनला सोडणारच होतात. अर्थात सर्व गोष्टी माणसाच्या मनाप्रमाणे घडत नसतात. पण ते जाऊ द्या. मी तुमच्याकडून किती रक्कम उसने घेतली ते मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला पावती देतो. न्यायमूर्तींचा चेहरा अतिशय काळवंडला होता. ते रागाने आणि असहाय्यतेने थरथरत होते. ते घोगऱ्या स्वरात म्हणाले, कर्जरोखे 50,000चे आहेत. छान, ही रक्कम अनितीने मिळवली असली तरी लहान नाही. बॅनर्जी दचकले पण ते काही बोलले नाहीत आणि गोलंदाज पुन्हा हसला. न्यायमूर्ती महाराज, मला माफ करा. गडबडीत मी स्वतःची ओळख करून द्यायला विसरलो. मी तुम्हाला ओळखतो पण तुम्ही मला ओळखत नाहीत हे काही चांगलं नाही. माझं नाव कालिदास, पण तुम्ही माझ्याबद्दल ऐकलं असेलच. मी महाकवी नाही, इतकंच नव्हे तर साधा नवकवी नाही. मी आहे गोलंदाज. बॅनर्जी दचकले. त्यांनी आवंडा गिळला आणि आपल्या सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवत ते म्हणाले, ज्याने धीरेनला धमकीचं पत्र पाठवलं होतं तो तूच का? आणि त्याला ठार करणाराही मीच. गोलंदाज शांतपणे म्हणाला. न्यायाधीश महाराज, दुसरी गोष्ट विसरू नका. तुम्ही त्याला सोडलत पण मी त्याला ठार केलं. तुला आता इथे काय हवंय काय? अगदी हलक्या आवाजात बॅनर्जीने विचारलं. मला वाटलं की तुमच्याबरोबर थोड्या गप्पा गोष्टी कराव्यात. टेबलावर चढून बसलेला गोलंदाज आपला पाय हलवत म्हणाला, मला वाटतं की तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील. तुम्ही धीरेनचे मित्र होतात. आजच मी वर्तमानपत्रात वाचलं की ज्या पिस्तुलाने त्यानं खून केला त्याचा परवाना तुम्हीच दिला होतात. धीरेनला पकडल्यानंतर तुम्ही त्याची मुक्तता केलीत. 3 वर्षापूर्वी जेव्हा धीरेननं गिरीश बाबूंच्या रमण नावाच्या मुलाचा खून केला आणि पोलिसांनी धीरेन आणि त्याच्या साथीदारांना अटक करून खटला भरला तेव्हा योग्य पुरावा नाही म्हणून तुम्हीच त्याला सोडून दिलं होतं. न्यायाधीश महाराज, तुमच्यासारखा मित्र असणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे.